नमस्कार मंडळी. तर माझं नाव असा तेजू आणि तुमचं सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. तर आज मी काल रात्री साबुदाणे भिजत घातलेलं आहे, कारण की माका आज घालूचे असं साबुदाण्याचे पापड. तर मी ट्रायल करतो आहे. आधी एकच वाटी साबुदाणे घातलं आहे मी. बघूया आधी कसे होतात. तर हे जर चांगले झाले तर मी नंतर दुसरे घालतलं आहे. तर चला दाखवते मी तुमका. आपण सकाळीच मी घेतलं आहे साबुदाण्याचे पापडांची तयारी करू. तर सकाळी जरा केल्यावर कसं घालताना नंतर ऊन लागलं नाही जास्त, आणि आता तर उन्हाळा खूपच आणि खूप कडक एकदम ऊन लागतं. माझं मिश्रण ऑलमोस्ट झालेलं असा, मला जाड एकदम असाच होया. तर मी आता बाहेर कागद टाकते आणि घेऊन जाते, घालते जरा फटाफट. मिश्रण पण दाखवते मी. साबुदाणे असत, बटाटी असा किस करून टाकलं आहे, आणि मिरची मिक्सराक लावून बारीक लावले, आणि मीठ बस, आणि काय नाही असा, आणि पाणी. बघा असा मिश्रण झाला काय मग बरे घालू घेतात ते. बाहेर जाऊन आता जरा कागद बघूया. आईन काढून ठेवल्या ना. माकड खूप असत तुमच्याकडे. कागद घालून घेतलंय. आता आणूया मिश्रण. कागद घालून रेडी ठेवलंय, मिश्रण आणलंय, आणि आता पटकन घालून घेतंय. ऊन लागता खूप, उन्हाचा बाहेर रवत नाही असा. एक मिश्रण बरा झाला, आणि पापड पण बरे येले असत ते. आणि ही एकच वाटीचे मी करते. रात्री मी 1 वाटी साबुदाणे भिजत घातलेलं आहे, त्याच्यात 1 बटाटी किसून टाकलं आहे, आणि थोडे हिरवे मिरचे मिक्सराक लावून जरा तिखटसाठी टाकले, आणि चवीपुरता मीठ. आणि बघूया आता याचे किती जातात ते. हे जर चांगले झाले तर मग दुसरे घालतलं आहे. तर तुम्ही पण तुमची रेसिपी काय ती सांगा माका. तसे पण ट्राय करीन मी एकदा, कमेंटमध्ये माका सांगा. हे आधी पहिले घालून घेते, गरम खूप जाता बाहेर. बघा आता पापड घालून झाले असत तरी 2 तास, आणि लगेच बघा किती ऊन कडक याच्यावरनं कळता. 2 तासात एवढे वाळले असत ते. आता चांगले परतान पण येतात ते, असं परतून टाकतायत, म्हणजे दुसऱ्या साईडीन पण ते चांगले जाऊ नये, ऊन लागा नाही त्यांना. आणि आजच्या दिवसात उद्या पण 1 दिवस घालू काय हे, आणि मग ते बरे जातले. आई नडे मिरची पण घातल्या ना असं सुकत. बघा पापड चांगले वाळले असत. अजून उद्या 1 दिवस ठेवू गए असेच. हे प्लॅस्टिकच्या कागदातनं हे जरा असत, हे जरा जास्त थोडेसे जाड पडले, त्याच्यामुळे अजून ते होत नाही. आणि हे बऱ्यापैकी झालेले असत, पण 1 ऊन अजून त्यांना देऊ काय. तर उद्या परत ठेवतलं यांचे हे. त्यानंतर संध्याकाळी मी आणि माझे मिस्टर म्हणजेच प्रणय आणि मी जातो सावंतवाडी. उफी मेरी सुट्टी बीच में आके मुझे डिस्टर्ब कर रहे थे. आणि सावंतवाडीतली कावेरी हॉटेलमधली ही पावभाजी खूपच छान लागतं, टेस्टी. तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा.
आवडतली नक्की. आणि माझ्या मिस्टरांनी म्हाका घेऊन गेले साडी घेऊक राऊतानी कंपनीमध्ये. तर माझ्या मिस्टरांनी ही मोती कलर आणि ब्राऊन कलरवाली साडी चॉईस केल्याने आणि ती माझ्यासाठी घेऊन दिली. आणि नंतर आम्ही परत मला विचारलं अजून ब्लाऊज पीस हवं. सातेरीमध्ये जाऊया. कुठे सातेरी असतो ते मग तिथे पुढे जा चढावाला वरती होय तिकडून. होय. प्रणय तिकडून मका घेऊन येलो सातेरी मॅचिंग सेंटरमध्ये आणि मी शोधत होतो आहे चिकनकारी ब्लाऊज पीस व्हाईट कलरमध्ये. तर मका असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या कलेक्शनमध्ये हव्या, कारण की ह्या बऱ्याच साड्यांवरती येतात आणि मी ह्या एक इथे घेतलं आहे. आणि तिकडून आम्ही इलो सरळ घराकडे. आणि असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.